स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर आपला सब्जेक्ट आहे इंडस्ट्रियल मेजरमेंट आणि आपला टॉपिक चालू आहे लेवल मेजरमेंट. ठीक आहे. तर ह्याच्यातला आपण पॉईंट बघायला लागलो आहे रडार टाईप लेवल मेजरमेंट. तर स्टार्ट करूया आता. तर ह्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, तर मायक्रोवेव्ह सोर्स ट्रान्समिट द सिग्नल. द रिसिव्ड सिग्नल डिटेक्टेड बाय मायक्रोवेव्ह डिटेक्टर विच मेजर फेज डिफरन्स दॅट इज प्रोपोर्शनल टू अ फ्लुइड. हे मायक्रोवेव्ह जे आहे, मायक्रोवेव्ह सोर्स जे आहे तो काय करतो, ट्रान्समिट करतो सिग्नलला. द रिसिव्ड सिग्नल जो आहे तो डिटेक्ट कोण करतं, तर मायक्रोवेव्ह डिटेक्टर जो आहे तो डिटेक्ट करतो, जो काय करतो विच मेजर फेज डिफरन्स दॅट इज प्रोपोर्शनल टू फ्लुइड लेवल. ठीक आहे. हे त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आहे. तर कन्स्ट्रक्शन जे आहे ते तुम्हाला फिगरमधून दिसतच आहे. वर्किंग प्रिन्सिपल काय आहे आपल्या ह्याचं, द मायक्रोवेव्ह रडार सोर्स अँड डिटेक्टर आर लोकेटेड ॲज शोन इन फिगर 4.6. The microwave signal is generated by the source which is directing a constant amplitude and frequency. Microwave signal strike on the surface of the fluid in the tank. The reflected wave is received by microwave detector and it detects the phase difference between the reflected signal and original signal which is transmitted directly through detector. जी रिफ्लेक्टेड वेव्ह आहे ती रिसीव्ह कोण करतं, तर मायक्रोवेव्ह डिटेक्टर रिसीव्ह करतो आणि काय डिटेक्ट करतो, तर फेज डिफरन्स कुणाच्या मधला, तर रिफ्लेक्टेड सिग्नल आणि ओरिजिनल सिग्नलच्या मधला, जो काय करतो विच इज ट्रान्समिटेड डायरेक्टली टू द, जो डायरेक्टली ट्रान्समिट कुठं होतो, तर डिटेक्टरला डायरेक्टली तो ट्रान्सफर व्हायचं काम होतं. ठीक आहे. डायरेक्टली तो ट्रान्सफर कुठं होतो, तर डिटेक्टरला ट्रान्सफर होतो. ठीक आहे. द मेजर्ड फेज डिफरन्स इज लिनियरली प्रोपोर्शनल टू द लिक्विड लेवल अँड कॅल्क्युलेटेड अँड डिस्प्लेड ऑन द इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले. जो रिफ्लेक्टेड सिग्नल आहे, मेजर्ड फेज डिफरन्स आहे तो कशाला डायरेक्टली इज लिनियरली प्रोपोर्शनल टू द लिक्विड लेवल अँड कॅल्क्युलेटेड अँड डिस्प्लेड टू इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले, आणि डायरेक्टली इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेला तो डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर आपण बघितलं, हे झालं रडार टाईप लिक्विड लेवल मेजरमेंट, हे आपलं झालं. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर काय पडतं, तर लास्ट पॉईंट पडतो आपल्या चॅप्टरचा, तर एअर पर्ज सिस्टीम. आता एअर पर्ज सिस्टीम्सला आपण काय म्हणतो, तर बबल टाईप सिस्टीम पण म्हणतो. ठीक आहे. ही एक वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर एअर पर्जन नोन ॲज बबलर ट्यूब सिस्टीम इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर मेथड ऑफ लिक्विड लेवल मेजरमेंट. हायड्रोस्टॅटिक प्रेशर मेथड आहे ऑफ लिक्विड लेवल मेजरमेंट, आणि ही म्हणजे फेमस आहे. ठीक आहे. फेमस आहे असं म्हणू शकतो आपण. ह्याचं जे पॉप्युलर आहे, फेमस आहे म्हणू शकतो. प्रिन्सिपल काय आहे, वेन लिक्विड इज फिल्ड इन द टँक बॅक प्रेशर इज कॅलिब्रेटेड इन टर्म्स ऑफ लिक्विड लेवल. ठीक आहे. आणि म्हणजे ज्यावेळेला लिक्विड आपण टँकमध्ये भरतो त्यावेळेला बॅक प्रेशर जे आहे इज कॅलिब्रेटेड इन टर्म्स ऑफ कशाच्या, तर लिक्विड लेवल. आता कन्स्ट्रक्शन काय आहे याचा, एअर पर्ज सिस्टीम कन्सिस्ट ऑफ हॉलो ट्यूब known as bubbler tube inserted in the liquid of the tank. Two connections are made with the bubbler tube. One is to be regulated power supply and the other to a pressure gauge calibrated in terms of liquid level. The bubbler is connected in the air supply line which is used as a visual check to the flow of air supply. Liquid level record is connected with the pressure gauge to keep the continuous record of the liquid level. ठीक आहे. म्हणजे जे रेकॉर्डर आहे ते कनेक्ट करतो आपण प्रेशर गेजला, कशासाठी, तर कंटिन्युअसली आपल्याला रेकॉर्ड मिळावं लिक्विड लेवलचा. ठीक आहे. आपण हे फिगरमध्ये पण हे आपल्याला दिसतेच. आता याचं वर्किंग काय आहे, वेन देअर इज नो लिक्विड इन द टँक or the liquid level in the tank is below the bottom end of the bubble tube, the air flows out of the bottom of the bubble tube and the pressure gauge indicates 0. ज्यावेळेला when there is no liquid no back pressure because of air escapes to the atmosphere. ज्यावेळेला लिक्विड नसतं त्यावेळेला जे बॅक प्रेशर पण नसतं. का नसतं, कारण की जे एअर असतं ते एक्सेप्ट होतं कुठं, तर ॲटमॉस्फिअरला. Now as the liquid level in the tank increases, the airflow is restricted by the depth
of the liquid and the air pressure acting against the liquid head appears as back pressure to the pressure gauge. This back pressure causes the pointer to move on a scale calibrated in terms of liquid level. The range of the device is determined by the length of the tube. This is because air is continuously bubbling from the bottom of the tube. The liquid tank does not enter the bubbler tube, and hence the tube is said to be purged. The common purging fluid is air, but if air reacts with the tank liquid or is absorbed, so the different gases like carbon or nitrogen are chosen depending on liquid properties. आता एअर पर्च सिस्टीम जी आहे हे जे तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसतच आहे की बाबा एअर सप्लाय कुठून होतो. इथे एअर फ्लो कंट्रोल वॉल्व जे आहे तो पण दाखवलेला आहे, रेग्युलेटर दाखवलेला आहे, प्रेशर इंडिकेटर म्हणजे जे प्रेशर होतं ते कुठे इंडिकेट केलं जातं, रेकॉर्डर थ्रू बबलर कुठं आहे हे पण व्यवस्थित दाखवलेलं आहे. ठीक आहे. ह्याच्यावरून तुम्हाला हे जे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर प्रेशर गेज जे आहे कॅन बी केप्ट अवे ॲज 500 feet from the tank with the help of piping, well suited for measuring the level of corrosion or abrasive liquids. आता हे जे जर डिसॲडव्हान्टेजेस बघितला तर एअर पर्ज सिस्टीम इज अनसुटेबल बिकॉज एअर बबलिंग थ्रू लिक्विड मे इंटरफेअर विथ इट्स क्रिस्टलायझेशन. ठीक आहे. आता ॲप्लिकेशन्स ऑफ एअर पर्ज सिस्टीम काय येतात. एअर पर्ज सिस्टीम यूज्ड टू मेजर एनी टाईप ऑफ लिक्विड लेवल स्पेशली फॉर करोजिव्ह अँड ॲब्रेसिव्ह लिक्विड्स. ठीक आहे. हे झाले हे जे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेज आणि ॲप्लिकेशन्स. तर अशा प्रकारे आपले जे पॉईंट आहेत, पहिला ह्यातला पॉईंट झाला आजच्या लेक्चरमधला रडार टाईप लेवल मेजरमेंट आणि दुसरा झाला एअर पर्ज सिस्टीम. ठीक आहे. तर हे दोन्ही पॉईंट कवर झाले आहे. सांगायचं म्हटलं तर मेन ह्यामध्ये गोष्ट ही आहे की तुम्ही जे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजमधले जे पॉईंट आहेत, ॲप्लिकेशन्समधले जे पॉईंट आहेत ते व्यवस्थितरित्या करा आणि जे प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन हे पण व्यवस्थित करा. मेन पॉईंट्स जे आहे ते तुम्ही नोट डाऊन करत राहा. यामुळे काय होईल की बाबा तुम्हाला समजत जाईल की बाबा कुठली गोष्ट इम्पॉर्टंट आहे आणि कुठली नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर आपण थांबवत आहे इथं. मागचे लेक्चर बघितले नसेल तर मागचे लेक्चर पण पहिल्यांदा बघा, म्हणजे तुम्हाला हे लेक्चर पण लगेच कळत जाते. डायरेक्टली ह्या लेक्चरला आला तर तुम्हाला काहीच कळणार नाही. ठीक आहे. पहिला मेन ते लेक्चर बघा मागचे, ज्यावरून तुम्हाला एक आयडिया येत जाते की बाबा नेमकं कुठली गोष्ट कशी करायची आहे, नेमकं कसे कनेक्शन्स आहेत. ठीक आहे. गोष्टी तुम्हाला इंट्रोडक्शनपासून पहिला बघत गेला तर कळतं. डायरेक्टली येऊन ह्या व्हिडिओला बघितला तर कळण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. कळू शकतात पण थोडे कमी आहेत. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करत आहोत. थँक्यू एव्हरीवन.